सकाळी 7 वाजता संजय पेडणेकर यांना त्यांचा मुलगा पप्पू पेडणेकरचा फोन आला. त्यांचा मुलगा म्हणाला, पप्पा, पोलीस काका विनोद आचरेकर यांचा खून झाला आहे, तुम्ही ताबडतोब त्यांच्या घरी या. ही माहिती मिळताच त्याच्या वडिलांनी पोलिसांना आणि पोलीस पाटलांना या घटनेची माहिती दिली. आता पोलीस पाटील, पोलीस पथक आणि त्याचे वडील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घराचा दरवाजा उघडला तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कारण घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल विनोद आचरेकर हे नग्न अवस्थेत पडलेले होते. त्यांच्या अंगावर पप्पू पेडणेकर पडला होता. संपूर्ण घरामध्ये रक्त झाले होते आणि त्यांच्या डोक्यात जखम होती. तसेच टेबलावर 2 दारूचे ग्लास, स्नॅक आणि उघडलेला जेवणाचा डब्बा पडला होता. पोलिसांनी पप्पू पेडणेकर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे या घटनेची चौकशी करायला सुरुवात केली, पण तो काही सांगत नव्हता. तेव्हा पोलिसी काक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. पोलीस कॉन्स्टेबल विनोद आचरेकर यांच्या डोक्यात कुदळ घालून पप्पूने त्यांचा खून केला होता. पण जेव्हा त्याने खुनामागचे कारण सांगितले तेव्हा मात्र पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. पप्पूने पोलिसाचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पप्पू पेडणेकर या 18 वर्षाच्या तरुणाला नाटकात आणि तमाशात स्त्री भूमिका करण्याची हौस होती. त्यामुळे तो कायम स्त्रियांसारखे बोलत असायचा. त्यांच्यासारखी साडी परिधान करून तसे फोटो काढत मोबाईलवर रील्सही बनवत होता. तो एक हौशी कलाकार असल्याने परिसरातील लोक त्याला चांगले ओळखत होते. त्याचे वडील संजय पेडणेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल विनोद आचरेकर हे दोघे जण नात्याने आते भाऊ लागत होते. त्यामुळे दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे जाणे कायम असायचे. त्यातूनच संजय पेडणेकरांचा मुलगा पप्पू हा विनोद यांच्या संपर्कात राहत होता. त्यातूनच संजय पेडणेकर यांचा मुलगा पप्पू हा पोलीस कॉन्स्टेबल विनोद यांच्या संपर्कात राहत होता. पोलीस कॉन्स्टेबल विनोद हे मुंबईहून त्यांच्या गावी आले की पप्पू हा त्यांच्याबरोबरच असायचा. तो त्यांचा नातलगत असल्याने विनोद यांनी त्याला आपल्यापासून कधी अंतर दिले नाही. तो स्त्रियांसारखा वागतो याची कल्पना विनोद यांना होती. पप्पू हा विचित्र वागतो, तो महिलांसारखे आचरण करतो. त्याच्या या वागण्याला त्याचे वडील वैतागले होते. त्यांनी त्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे दाखवले होते. या उपचारानंतर पप्पूच्या वागण्यात व बोलण्यात थोडासा फरक पडला होता, परंतु बऱ्याचदा त्याच्या वागण्याने अनेक जण बाजूला जात होते. विनोद यांनीही त्याला याबाबत अनेकदा समजावून सांगितले होते. तू असे बायकी वागू नकोस, नाहीतर तुझे लग्न जमणार नाही असे सांगितले होते. तरीही तो काही आपले वागणे बोलणे बदलत नव्हता. त्यातच त्याला रील्स बनवण्याचे वेड असल्याने तो महिलांच्या वेशभूषेत अनेकदा रील्स बनवत होता. तो बाहेर कुठे फिरताना दिसला की लोक त्याला बाई समजत होते. मुंबई येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरून निवृत्ती घेतलेले विनोद आचरेकर हे आठवड्यापूर्वीच मुंबईहून आपल्या मूळ गावी घराची साफसफाई करण्यासाठी आले होते. ते गावी आल्यावर त्यांना जेवणाचा डबा वगैरे हे संजय पेडणेकर यांच्या घरातून येत होता. विनोद यांची बायको व मुले मुंबई येथे राहत होते. आता काही दिवसातच त्यांना गावाकडे आणायचे या विचाराने विनोद यांनी घराची साफसफाई करायला घेतली होती. विनोद हे गावी आल्याने पप्पू हा त्यांच्याकडे काका काका करत येत होता. कोणाच्या विकृतीवर कधीही बोट ठेवायचे नसते म्हणून ते पप्पूला विशेष काही बोलत नव्हते. त्याचे निरागस मन ते ओळखून होते. तो आला की आलाच बाळा ये म्हणत त्याला आपल्या बाजूला बसवून ते घेत होते. ते त्याच्याशी छान गप्पा मारत असल्यामुळे विनोद यांचाही वेळ जात होता. पप्पू त्यांना आपण स्त्री भूमिका करून सोशल मीडियावर कसे फेमस झालो हे सांगत असायचा. तो इतका बडबड करत असायचा की विनोद यांना बस कर आता असे सांगायची वेळ येत होती, पण तरीही तो आपले पुराण चालू ठेवायचा. बुधवार दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 8च्या दरम्यान आचरेकर यांचा जेवणाचा डबा घेऊन पप्पू हा त्यांच्या घरी आला. त्याला त्यांच्या घरापर्यंत त्याच्या वडिलांनी आपल्या मोटरसायकलवरून सोडले होते. विनोद यांना पूर्वीपासूनच रोज दारू पिण्याची सवय होती. त्या दिवशीही त्यांनी जेवणापूर्वी दारू पिण्याचा बेत केला. आपल्या नवीन बांधलेल्या घरात ते एकटेच असल्याने त्यांनी बाहेरून ड्रिंक मागवली होती. ते एक एक पेक घेत असताना पप्पू त्यांना म्हणाला, काका मलाही एक पेक करा. तेव्हा ते म्हणाले, नको रे, तू अजून लहान आहेस, तुला कशाला ड्रिंक पाहिजे.
असे म्हणत त्याला गप्प राहण्यास सांगितले, परंतु पप्पूने त्यांना सांगितले की काका, मी कधी कधी ड्रिंक घेतो, मला एक पेक करा. त्यावर विनोद यांनी त्याला एक पेक करून दिला. पप्पूने एक पेक घेतल्यानंतर तो रंगात आला. एक एक पेक करत त्या दोघांनी 1.5-2 क्वार्टर आपापल्या घशाखाली ओतली. त्यानंतर दोघांनीही जेवण केले. जेवण झाल्यावर विनोद आपल्या बिछाण्यावर झोपायला गेला. पप्पू हा खाली आपल्या बिछाण्यावर झोपला, परंतु त्याला झोप लागत नव्हती. बहुधा त्याची लैंगिक भावना ड्रिंकमुळे उत्तेजित झाली होती. त्याची बिछाण्यात चुळबुळ चालू होती. त्याला काय करावे काय नको असे झाले होते. तो हळूच उठला. त्याने पोलीस विनोद यांच्या बिछाण्याकडे पाहिले. विनोद हे आपल्या अंडरवेअरवर झोपले होते. पप्पू हा त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या अंडरवेअरमध्ये हात घालून त्याची लैंगिक भावना चाळू लागला. या स्पर्शाने ते जागे झाले. रागाच्या भरात त्यांनी त्याला बाजूला ढकलून दिला. हे काय करतोयस, तुला लाज वाटत नाही, असे खडसावले. तरी पप्पू काही मागे सरकायला तयार नव्हता. काका, तुम्ही गप्प बसा, मी सगळे करतो, असे म्हणून त्यांची अंडरवेअर त्याने खाली खेचली. हे बघून विनोद चवताळून उठले. रागाच्या भरात त्यांनी त्याच्या कानाखाली 2 लावल्या. तसे पप्पूला त्यांचा राग आला. उद्या काका आपली इज्जत घालवणार, आपली आणखी जास्त बदनामी होणार हे त्याच्या लक्षात आले. दोघांची झटापट चालू असतानाच पप्पूने बाजूलाच पडलेली कुदळ घेतली आणि विनोद यांच्या डोक्याच्या मागे जोरात घातल्यामुळे विनोद यांच्या डोक्याच्या मागील बाजूस मोठे भोग पडले. त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी रात्रीचे 12 ते 12:30 वाजले होते. सकाळपर्यंत पप्पू हा त्यांच्या नागड्या अंगावर तसाच पडून होता. सकाळी 7 वाजता त्याने या घटनेची माहिती आपल्या वडिलांना आणि पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच त्याचे वडील आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला आणि पप्पूला अटक केली. पण पप्पू पोलिसांना म्हणत होता, हा खून मी केलाच नाही. पण पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला आणि पोलिसांना खुनामागचे कारण सांगितले. या घटनेची फिर्याद पोलीस पाटील संजय गोरुले यांनी देवगड पोलिसात दिल्याने त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विनोद मधुकर आचरेकर वय 55 यांच्या खून प्रकरणी पप्पू संजय पेडणेकर वय 22 याच्या विरोधात कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्हेगार कितीही हुशार आणि चलाक असला तरी पोलीस त्या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जातात आणि त्या गुन्ह्याची उकल करतात. 1-2 दिवसात सिद्धिविनायक पेडणेकर याने विनोद आचरेकर याचा खून केला याची माहिती काढली. मानसिकरित्या पप्पू पेडणेकर हा विकृत असावा अशी शंका होती, परंतु मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार त्याची मानसिक स्थिती चांगली असल्याचे समजते. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.